उल्लास जाबाज 24/7 टीवी न्यूज शहर का। नमस्कार, मैं प्रेम जामनानी, आप देख रहे हैं उल्लास जाबाज न्यूज। शहर की ताजा तरीन खबरों से बने रहने के लिए उल्लास जाबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। उल्लासनगर पुलिस थाने के हद में स्थित रामाबाई अंबेडकर नगर, हनुमान नगर और दुर्गा नगर के 14 से 18 वर्ष के आयु के बच्चों के लिए आज सिंधु एजुकेशन सोसाइटी हाई स्कूल खेमानी उल्लासनगर 2 के हाल में एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम का उद्देश्य युवाओं को व्यसन मुक्ति के प्रति जागरूक करना था। इस अवसर पर दिशा सामाजिक संस्था के अध्यक्ष राजेंद्र कुनारे ने बच्चों को संबोधित किया और व्यसन मुक्ति के महत्व और नई पीढ़ी को व्यसनों से दूर रहने का उपाय विस्तार से चर्चा की। उन्होंने बच्चों के सामने उन व्यक्तियों का अनुभव भी साझा किया जो व्यसन के दुष्प्रभाव से प्रभावित हुए थे और अब समाज में सुधार का प्रयास कर रहे हैं। इस कार्यक्रम का मकसद उदाहरण के माध्यम से बच्चों को जागरूकता फैलाना था। इसके अलावा नव संकल्प सामाजिक संस्था के अध्यक्ष श्री अशोक निकम और समाज परिवर्तन युवा संस्था के राजेश यादव ने भी कार्यक्रम में शिरकत की और बच्चों को व्यसनहीनता के खतरों के बारे में जागरूक किया। इस कार्यक्रम में लगभग 50 से 60 बच्चे उपस्थित थे, जिन्होंने इस जन जागृति अभियान से महत्वपूर्ण संदेश प्राप्त किया। आता मला सांगा की आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहे। मोबाईल आपल्याकडे यासाठी आपण वापरतो की संदेश देवाणघेवाण करण्यासाठी, कम्युनिकेशन करण्यासाठी, बरोबर। या व्यतिरिक्त करमणुकीसाठी पण आपण वापर करतो त्याचा। मोबाईल वरती रील कोणाला आवडत नाहीत? रील कोणाला आवडत नाहीत? आवडत नाहीत म्हणजे सगळ्यांना आवडतात, हो ना? ओके। तर रोज आपण रील बघत असतो किंवा काय मोबाईल वरती मेसेज पाहत असतो। मोबाईल आपला जिव्हाळ्याचा एकदम झालेला असतो, जीव की प्राण। म्हणजे अगदी काही जण तर ना अगदी वॉशरूमला जाताना पण मोबाईलला बाजूला ठेवत नाही, इतकं त्या मोबाईल वरती प्रेम असतं। बरं, मोबाईल जर का चुकून कुठेतरी इकडे तिकडे पडला तर याचा जीव कासावीस होतो। ओके, तर म्हणजे जर का एक वेळ श्वासोश्वास नाही झाला तरी चालेल, पण मोबाईल पाहिजे, बरोबर ना? तर ह्या मोबाईलच्या माध्यमातून काय होतं की अतिरेक मोबाईलचा वापरमुळे की आपला जो रोजचा अभ्यास आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं। समजा आपण अभ्यास करायला लागलो, अभ्यास करता करता मध्येच कोणाचा तरी फोन येतो, फोन आला की तिकडे आपलं त्याच्याबद्दलचं लक्ष विचलित होतं। मग त्यांनी काहीतरी तिकडचं सांगतो, इकडे हा मॅटर झाला, तिकडे तो मॅटर झाला, तिकडे ते असं आहे, मग झालं त्याचं ते अभ्यासातलं लक्ष। त्या मोबाईलमध्ये बऱ्याचशा इतर गोष्टी येत असतात आणि त्या येत असताना त्याची क्युरियोसिटी म्हणून तुमच्या मनामध्ये अरे हे असं आपण करून बघितलं पाहिजे किंवा काय असतंय ते याबद्दल जिज्ञासा, उत्सुकता निर्माण होते। आणि मग त्यातूनच या मोबाईलवरती येणारे व्यसनांच्या संदर्भातली माहिती असेल, ड्रग असेल, नशा असेल, अशा प्रकारच्या गोष्टींचे पण चांगल्या वाईट बाबतीत माहिती येत असते आणि त्यातून तुमच्या बालमनावरती त्याचा चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम होत असतात। हे परिणाम होत असताना चांगला परिणाम झाला तर उत्तमच, पण त्याचा वाईट परिणाम होत असताना तो जर समजा त्यांनी सहज कुणीतरी रस्त्याने बिडी सिगरेट ओढताना पाहिलं आणि त्यांनी क्युरियोसिटी म्हणून ते ओढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला व्यसन लागलं, व्यसनामध्ये त्याचं रूपांतर होण्यास वेळ नाही लागत। ते व्यसनांची पूर्तता करण्यासाठी त्याला घरात चोरी करावी लागते, बाहेर चोरी करावी लागते, परत त्या नशा केल्यानंतर नशेच्या माध्यमातून कुठला तरी एखादा गुन्हा त्याच्या हातून होऊ शकतो आणि असं होऊ शकत नाही, कारण असं होऊ शकत नाही असं नाही होऊ शकत। कारण का की ह्या घटना ज्या आहेत आपलं बाल सुलभ मन असतं,
आणि त्याच्यावरती चांगल्या आणि वाईट गोष्टींचा परिणाम हा होतच होत असतो. आणि त्यात आपला एरिया साधारण एक मिडल क्लास किंवा सर्वसाधारण वर्ग आर्थिक गटातला असतो. त्यांच्या कुणा यातल्या बऱ्याच जणांची आई इतर ठिकाणी कामाला जात असतील, वडील कुठेतरी कामाला जात असतील, रोजंदारी मजुरी किंवा आणखीन काय स्वतःचा व्यवसाय. हे असताना तुमच्या आई वडिलांचं प्रत्येक वेळेस तुमच्यावरती लक्ष असतंच असं नाही, कारण त्यांना त्यांचं व्याप असतं, कामाचं व्याप असतं, त्यांच्या घरातल्या घरगुती तुमच्या अडचणी, त्यांच्या गरजा, या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालता. तुमच्या हातात मोबाईल आहे, विचारलं काय करतोय, अभ्यास करतोय. आता त्यांना काय माहिती मोबाईलवर हा काय अभ्यास करतोय, काय अभ्यास करतोय, ते याचा अभ्यास दुसराच चालू असतो. तर ते बरेचसे आई वडील अशिक्षित असतात आणि अशा अशिक्षित आई वडिलांची मुलं नेमकं आई वडिलांना फसवून म्हणण्यासाठी आई वडिलांना नावाला फसवत असतात, शिक्षकांना आणि आई वडिलांना. खऱ्या अर्थात ते स्वतःलाच फसवत असतात. कसं? कारण ते त्यांना फसवलं तर आज ना उद्या हे खड्ड्यात जाणार असतात आणि या खड्ड्यात गेल्यानंतर जो अपघात होणार आहे तो खूप मोठा होणार असतो, त्याच्या आयुष्यासाठी तो अपघात होणार असतो. तर या गोष्टी विचारात घेता बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी अशा प्रकारचे नशामुक्तीसाठी किंवा यामध्ये जाणारी मुलं असतील, नशा करत असतील किंवा भविष्यकाळात करण्याची शक्यता आहे, अशा मुलांसाठी एक उपक्रम राबवावा हा माझ्या मनात विचार होता. आणि पाठीमागे एका कार्यक्रमानिमित्त हे तुमचे निकम जे आहेत त्यांच्याकडे आले आणि त्यांना मी सुचवलं, तर त्यांनी तयारी दर्शवली आणि त्यामुळे आज या ठिकाणी राजेंद्र कुऱ्हाडे साहेबांना बोलवलेलं आहे. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये मी जास्त वेळ न घेता पुन्हा कधीतरी आपण नक्कीच भेटू. पण सरांना मी विनंती करतो की सरांनी अशा नशेमध्ये असलेल्या मुलांना बाहेर काढून त्यांना चांगल्या मार्गाला लावलेला आहे. समाजाने अशा मुलांना नाकारलेलं आहे. जे कोणी मुलं नशा करतात, ड्रग ॲडिक्ट होतात, अशाला समाज नाकारतो आणि जवळ सुद्धा करत नाही. त्याचबरोबर अशा मुलांकडून स्त्रियांच्या संबंधात, मालमत्तेच्या संदर्भात आणि बॉडीच्या संदर्भातले गुन्हे घडण्याची शक्यता असते किंवा घडतात. आणि अशा काही मुलांसोबत किंवा त्यांच्यातून ते बाहेर आलेले अशांसोबत सुद्धा आज आम्ही तुमची भेट घालून देणार आहे. आणि सर या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण या पुढचं सूत्र हातात घ्यावेत. युथ पिढीमध्ये सर्वात जास्त मोबाईलचा वापर केला जातो. हल्लीची मुलं ही मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मोबाईल मध्ये जास्त व्यस्त असतात. अलग अलग येते काय त्याला दिवसभर घरामध्ये आई वडील कामाला जातात, मुलं घरामध्ये शाळेतून आल्यानंतर बाकीच्या गोष्टींमधून दिवसभर मोबाईल 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 मोबाईलचं व्यसनिक सुरू झालेलं आहे. व्यसन व्यसन ह्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? व्यसन म्हणजे नेमकी काय? व्यसन कशाला काय? एखादी गोष्ट कुठली असू दे, चहा पिण्याची असू दे, मोबाईलची असू दे, कुठल्याही गोष्टीची एखादी गोष्ट वारंवार 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 करणं म्हणजे ते व्यसन. मग ह्या दुष्परिणाम काय होतात? जसं मोबाईलमुळे, दारूमुळे, बाकीच्या गांजा, चरस, सिगारेट्स, तंबाखू, जसं तंबाखू, सिगारेट्स, दारूमुळे लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो, लिव्हर फेल्युअर होऊ शकतो, सिगारेट्समुळे कॅन्सर होऊ शकतो. जास्त मोबाईलच्या वापराने मेंदूमधला डोपामाइन जो केमिकल असतो तो स्राव कमी करत असतो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं? व्यसनात म्हणजे कुठल्याही मोबाईल जास्त वापरला, आता समजा आई वडिलांनी मुलाकडनं मोबाईल काढून घेतला तर लगेच आपला काय होतं? राग येतो, चिडचिड होते. मग त्याचा बिहेवियर पॅटर्न बदलत जातो. अलग लक्षात, त्याचा बिहेवियर पॅटर्न बदलत गेल्यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते, घरामध्ये एकमेकाशी संवाद राहत नाही. आणि अशा कारणामुळे मग काय होतं की डॉक्टरला दाखव, सायकॅट्रिक मेडिसिन द्या, मग त्याला त्याच्यातनं त्या मेडिसिन देऊन तो त्या पद्धतीने बाहेर नाही होऊ शकत. अलग लक्षात. आता ही जी तुमच्या आत्ताची सध्याची जी युवा पिढी आहे ही सगळ्यात जास्त व्यसनाच्या आहारी जायला लागलेली आहे. मग ते दारू असो, सिगरेट असो किंवा बटन नवीन आलेला आहे, चरस, गांजा, ज्या ज्या नशा माहित नाही आज 30, 35, 40 वर्षाच्या लोकांना, मुलांना त्या नशा आज 15 ते 16 वर्षातली मुलं करायला लागलेली आहेत. आणि मग त्याच्यातनं काय होत आहे की ह्या नशा करण्यासाठी जर पैसे नाही तर मग काय करायचं? चोऱ्या माऱ्या करायच्या आणि मग कुठेतरी पोलीस स्टेशनला बंद व्हायचं, मग तिथून ज्युव्हिनल कोर्टला जायचं, मग ज्युव्हिनल जेलला आतमध्ये बंद व्हायचं. मग तिथून पुढे आल्यानंतर तो मग आयुष्य त्याचं वेगळ्या दिशेला भरकट जातं. आता जे तुमचं खेळायचं, तुमचं आत्ताचं वय काय आहे?
की मैदानी खेळ खेळायचे. किती मुलं खेळतात याच्यामधले मैदानी खेळ? किती मुलं खेळतात? बस एवढेच. मैदानी खेळ का बरं? कारण ते संपलेलं आहे ना सगळं. कशामुळे संपलेलं आहे? मोबाईलमुळे. मग आता मोबाईलसाठी एक व्यसनमुक्ती केंद्र खोलावं लागेल. आई वडिलांसाठी एक, मुलांसाठी एक, आजी आजोबांसाठी एक. ठीक आहे मित्र, मी आज तुमच्या समोर एक काही अशी उदाहरणं देत आहे कशा पद्धतीने तुमच्यासारखी मुलं व्यसनाधीन होतात आणि त्याचे परिणाम पुढे काय होतात. तर तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो. ये माझं मंडळ आहे. मी 19 वर्षाचा आहे. आता वयाच्या 16व्या वर्षापासून मी नशा करतोय. नशा अशी शिकलो की माझे मित्र करायचे तर मी त्यांना बघूनच शिकलो. पण नंतर या व्यसनाला कधी मी नत लागून दिले मला समजलं नाही. नंतर मला व्यसन करायला पैसे नव्हते भेटत तर मी बाहेर जुगाड करायचो. जुगाड म्हणजे असं करायचं याला जाम त्याला जाम असं करायचो. त्याच्यानंतर माझ्या घरच्यांना माहिती झालं की हा नशा करतोय. घरच्यांनी मला खूप टाइम समजून सांगितलं तरी पण मी काही घरच्यांचं ऐकलं नाहीये. अजून पर्यंत मी काय ऐकलं नाही. त्यानंतर मला घरच्यांनी धमकी पण दिली की तुला मी रियाबला टाकेन. तर मी त्यांना ग्रँटेड मध्ये घ्यायचो, हलक्या मध्ये घ्यायचो की काय आपले घरचे आपल्याला टाकणार नाही, आपण असंच नशा करत राहू. अजून नशा करत राहून मी सगळ्यांना ग्रँटेड मध्ये घेतलं. त्यानंतर मग माझा एक मित्र होता शिवम जयपाल नावाचा, तर त्यांनी स्क्रॅपवरून गाडी घेतलेली. डायरेक्ट सांगितलं स्क्रॅपवरून घेतलेली. तर त्याच्यामध्ये आम्हाला ती गाडी सोडली. त्याच्यामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. 354 आता सध्याला माझ्याकडे घ्यायचे. त्यानंतर 360 पण घ्यायचे. त्यानंतर माझ्या पप्पा एवढे वैतागले की हा समजतच नाही. तर त्यांनी मला रियालला टाकलं आणि या रियालमध्ये मी आलो पासून तर एवढं शांत झालंय. माझ्या रिएक्शन वर मी काम करतोय आता सध्या. म्हणजे चिडचिडपणा मला खूप यायचं. कोणी काय बोललं की मी चिडायचो, मारायला जायचो याच. पण या सेंटरला आल्यापासून मी एवढं सुधारलं काय सांगू शकतो. माझ्या घरचे पण मला आता बघतील तर ते पण एक गर्वाने सांगू शकते की हा माझा मुलगा सुधारला आहे. बस फॅमिली मी एवढंच बोलतो. थँक्यू फॅमिली. 14 वर्षाचा होतो तेव्हापासून मी नशा करतो. 13-14 वर्षाचा होतो तेव्हापासून. तेव्हा मला त्यांनी पहिले पण या सरांच्या म्हणजे यांच्या सेंटरमध्ये टाकलेलं माझ्यामध्ये काय सुधार व्हावं म्हणून. पण तसं काही झालं नाही. मी येऊन परत तेच माझे मित्र ते जे काही सराउंडिंग होतं त्यामध्ये राहायला लागलो. परत मग नशा वगैरे केली. मग परत आता मला माझ्या घरच्यांनी सुधारायचं एक ऑपॉर्च्युनिटी दिली आहे. तर मी म्हणजे पहिले आमच्या ते सेंटर आहे सरांचं तिकडं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे कम्युनिकेशन्स काय असतात, प्रोसेस काय असते, आपण त्याला सोडू नाही शकत नशेला. पण त्यापासून म्हणजे लांब राहू शकतो. तर ते कसं लांब राहायचं ते आम्हाला शिकवतात तिकडं. मेन आमचे ॲटिट्यूड्स काय की आम्ही कोणावर लगेच राग होतो, आम्ही कोणासाठी बदल्याची भावना ठेवतो, XYZ जे काही असतं त्यावरती आम्हाला शिकवतात. ते माझं म्हणजे माझे घरचे लय वैतागलेले. माझी मम्मी जॉब करते फक्त, बाकी मला कोण नाही असं. तर मी त्या सगळ्या गोष्टी न समजता नशाच्या आधीन गेलो. पण आता परत इकडं माझ्या मम्मीने मला टाकले तर इकडून सुधारण्याचा प्रयत्न करेन. बस एवढंच बोलेन. मी कल्याण शहरात राहतो. मी माझ्या वयाच्या 16 वर्षी नशा चालू केली. मी पहिले कमी लेवलची नशा करायचो, सिगरेट वगैरे प्यायचो. मग नंतर मित्रांच्या नादात दोस्ती आणि दुनियादारी बघत मी गांजा चरस वगैरे प्यायला लागलो, दारू वगैरे प्यायला लागलो. मग कधी असं व्हायचं की पैसे नसायचे तर मग एक टाइम पिरियड असतो आपली नशाचा. तर तो टाइम आला माझा नशा करायचा. तर त्या टायमात मला चिडचिड व्हायला लागायची. तर चिडचिड झाली तर मग घरी भांडण कर, परत तोडफोड कर घरात. तर आईला पण त्रास व्हायचा. आई पण कंटाळायची माझ्यावर, याला काय होतंय, कशासाठी करतोय असं सर्व. तर मग आई पण वैतागून मला पैसे द्यायची नशासाठी. तर मग त्या टायमात मी जाऊन नशा करायचो. परत मग हळूहळू जसं वय वाढत गेलं तसं मग साईबाबांच्या पालख्या वगैरे करायला लागलो. मग तिथं पण जायचं, तिथं पण तेच चालायचं, गांजे वगैरे पी. तर मला लांबून फोन यायचे मला की इकडे म्हणजे जे डीलर्स असतात तर त्यांचे फोन यायचे लांबून की आमच्या इथे तुला कमी पैशात देऊ, तू तुझ्या मित्रांसमोर आमचं इंट्रोड्यूस कर.
असं सर्व चालायचं. तर मग बहिणी घरात वडील नाही मला, तर सर्व बहीणच बघती, आई हाऊसवाईफ आहे. तर त्या टायमाला मला पण समजलं नाही की मला काय केलं पाहिजे काय नाही. मी नशाच्या याच्यात व्हायला गेलो. तर मग शेवटी बहीण आणि आई कंटाळली, तर मला सरांच्या इथे ॲडमिट केलं दिशा फाउंडेशनमध्ये. तर मग तिथं गेल्यानंतर जसे महिने जात गेले, महिने 4 महिने झाले, 5 महिने झाले, तर तसं समजायला लागलं मला. सभी सर मैडम इनको सबको नमन करते हुए मैं मेरी बात आगे रखता हूँ. मेरे को करीबन 4 साल हो गया है मैं रियाद में हूँ, नशा मुक्ति केंद्र में हूँ. इसका कारण ये है कि जब मैं रियाद जाने के पहले मेरी स्थिति ऐसी हो गई थी कि मतलब मेरी वाइफ मेरे बच्चे को ये छोड़ के चले गए. दूसरी बात मतलब मैं खा नहीं पाता था. मैं नॉर्मल जो घर में खाना बनता था मैं वो भी खा नहीं पाता था क्योंकि मुंह में अल्सर हो गया था. और मेरा फाइनेंशियल वीक इतना हो गया था कि घर में कुछ भी 1 रुपया तक नहीं था. फिर भी मैं नशा छोड़ रहा नहीं था. तो घर वाले परेशान हो गए थे. अगर मैं रियाद यहाँ पे दिशा संस्था में नहीं आता तो मैं शायद यहाँ पे नहीं खड़ा रहता. तो मेरे पीछे सभी सर जो सर यहाँ पे उपस्थित है, स्टाफ, इनके सबका मैं शुक्रगुजार हूँ. क्या मतलब मैं आप लोगों के सामने आज यहाँ पे बोल पा रहा हूँ. और इसका ये कारण है क्या मतलब जो नशा जब मैंने शुरुआत की थी तो इसका मतलब कोई बड़ा रीज़न नहीं था क्या मतलब मैं कोई दुख में था या कुछ टेंशन था. सिर्फ एक ही रीज़न था क्या 12th तक मैं 80 पास आउट था, साइंस स्टूडेंट था, इंजीनियरिंग ज्वाइन किया. वहाँ पे एक रैगिंग की गई मेरे साथ. मुझे बोला गया क्या तू अगर स्मोक कर सकता है तो मुझे करके दिखा. तो मैंने ना बोल दिया, मुझे नहीं आता मैंने बोला. तो मेरी रैगिंग बढ़ती गई. उसकी वजह से मेरे को अंदर एक गुस्सा पैदा हुआ, बदले की भावना पैदा हुई. तो मैंने स्मोक करना स्टार्ट किया. वैसे ही वहाँ से मेरी शुरुआत हुई नशे की. और नशे की शुरुआत इस तरह हुई क्या मतलब मैं रुका ही नहीं. मतलब दिन भर मैं नशा में ही रहता था. घर में आता था तो घर में वाइफ के साथ भी जो डिसीजन लेने रहते थे मुझे, मैच्योरिटी वाले डिसीजन लेने रहते थे या जॉब पे जो डिसीजन लेने रहते थे वो सब कुछ धीरे धीरे मेरे से छूटते गए. त्यामुळे मला खूप नुकसान झालेले. माझे वडील सुद्धा टेन्शनमुळे हार्ट अटॅकने एक्सपायर झाले. नोकरी गेली माझी चांगली बँकेतली आणि माझे घटस्फोट झाला. त्यानंतर शारीरिक व्याधी पण अशी झाली की टीबीमुळे पूर्ण टीबी झालेला पूर्ण लास्ट स्टेजला म्हणजे टीबी असं सुचून देत नाही काही. त्या स्टेजला असताना मला माझ्या घरच्यांनी संस्थेमध्ये दाखल केलं. संस्थेमध्ये दाखल झाल्यानंतर माझे उपचार झाले. पहिले शारीरिक उपचार, त्यानंतर टीबीतनं बाहेर पडल्यानंतर मला सरांनी मानसिक स्टेबल केलं की संतुलित केलं. चांगल्या वाईट विचारांची देवाणघेवाण झाली संस्थेमध्ये. व्यसनामुळे काय काय झालेलं आहे पाहिलं तर व्यसनामुळे खूप नुकसान झालं माझं. आता संस्थेमध्ये दाखल झाल्यानंतर असं वाटतं की आम्ही ज्या चुका केल्या आहेत त्या तुम्ही करू नये भविष्यामध्ये. त्यामुळे तुम्ही आधी अनुभव ऐकून सावध व्हा, अनुभव घेऊन सावध नका हो, एवढं सांग. ये हमारे पुलिस आयुक्त साहब आशुतोष दुबरे सर, इन्होंने जो नशा करने वाले लड़के हैं या कुछ चोरी करने वाले, इसकी वजह से चोरी होती है, गुनाह होते हैं, तो उसके लिए कुछ प्रोग्राम अरेंज करने के लिए बताया था, जिसकी वजह से बढ़ता प्रॉपर्टी ऑफेंस और वुमेन्स के रिलेटेड ऑफेंस है वो कम हो जाए. तो ऐसे ही नशा मुक्ति के लिए दिशा फाउंडेशन के जो पुराने सर है उनके हेल्प से ये प्रोग्राम अरेंज किया था. इसमें व्यसन मुक्ति का कार्यक्रम अरेंज किया था जाने कि आने वाली पीढ़ी जो है तो नशे की तरफ न जाए और उनको अच्छी तरह से रास्ते पे वो चल सके, इसलिए ये प्रोग्राम अरेंज किया था. के माध्यम से उन बच्चों तक ये मैसेज जरूर जाएगा. ये दिशा सामाजिक सेवा संस्था दिशाहीन लोगों के लिए जो एडिक्शन के वजह से जो दिशाहीन हुए हैं उसके लिए ये दिशा सामाजिक सेवा संस्था काम करता है. ये कल्याण मुरबाड रोड पे गोवेली में स्थित है. ये गए 15 साल से ये संस्था काम कर रही है. स्ट्रीट लेवल पे कल्याण रेलवे स्टेशन, उल्लासनगर रेलवे स्टेशन, पुलिस के जरिए यहाँ के गरदुल्ले जो नशा करके चेन स्नैचिंग ऐसे क्राइम करते हैं तो पुलिस के जरिए यही सेंटर में रिहैबिलिटेशन के लिए आते हैं. हम लोग उनको वहाँ पे रिहैबिलिटेशन करके उनको एक अच्छी ज़िंदगी देते हैं. यहाँ से कुछ लोग ऐसे भी है कि जो मेंटली रिटायर्ड है और यहाँ रास्ते पे घूमते हैं वगैरह, तो उनको भी जब पुलिस यहाँ पे एडमिट करती है तो उनको जब हम लोग ट्रीट करके उनको अच्छे बनाते हैं
तब उनको हम जहाँ पे वो मिसिंग कंप्लेंट है यूपी एमपी वहाँ पे जहाँ से उनका फैमिली को बुला के उनके हाथ में दे देते हैं। संस्था का मोटिव यही है कि दिशा इन जो लोग है इधर महाराष्ट्र में या लोकल इसमें उनको एक सही रास्ता देना और सही रास्ते पे लेके आना।